आपलं प्रोफेशन काय असेल तर ते आपलं प्रोफेशन काय तर दशमभाव. आपलं प्रोफेशन काय तर दशमभाव. आता प्रोफेशन आलं, इथं काय आलं? करिअर आलं. तुम्ही करिअर कुठून करणार आहात तर तुम्ही करिअर दशमभावातून करणार आहात. कर्मक्षेत्र, प्रोफेशन अँड करिअर या तीन गोष्टी प्राईम लेवलला दशमभावाशी जोडून पाहायच्या. तीन गोष्टींना कधीही विसरायचं नाही. तुमचं प्रोफेशन, करिअर, कर्मक्षेत्र. एखाद्या व्यक्तीला प्रोफेशन कुठून द्यायचं आहे हे बघण्यासाठी ज्योतिषमध्ये 10व्या घराला बघावं लागणार आहे. करिअर कसं द्यायचं आहे हे बघण्यासाठी सुद्धा 10व्या घराला बघावं लागणार आहे. त्याच्या पुढे जर बघितलं तर 10वं घर काय आहे? तर 10वं घर तुमच्या नेम फेमचं, तुमच्या स्टेटसचं, म्हणजे तुमचं नाव कशामध्ये बसलेलं आहे तर ते नाव 10व्या घरामध्ये बसलेलं आहे. तुमचं नाव कशामध्ये बसलेलं आहे तर नाव कशामध्ये बसलेलं आहे तर 10व्या घरामध्ये बसलेलं आहे. त्यामुळे या घराला नेम फेमचं घर म्हटलेलं आहे. नेम अँड फेम. आता नाव होणं किंवा नाव खराब होणं या सुद्धा गोष्टी तुम्ही कुठून पाहू शकता? दशमभावातून पाहू शकता. एखाद्या व्यक्तीचं नाव असतं आणि एखाद्या व्यक्तीचं नाव खराब असतं. आता या दोन गोष्टी सुद्धा तुम्ही दशमभावातून पाहू शकता. त्याच्या पुढे जर नेम फेमचा कारक जर दशमभाव असेल तर तुमचं जे स्टेटस आहे समाजामध्ये, तुमचा जो स्टेटस आहे त्या स्टेटसला रिप्रेझेंट करणारा भाव सुद्धा दशमभाव आहे. आता समाजाचा संबंध आला, स्टेटसचा संबंध आला तर पब्लिक डिलिंग काय असेल तर तो दशमभाव आहे. पब्लिक डिलिंग, पब्लिक सोबत डील करणं, लोकांसोबत डील करणं हे काय असेल तर दशमभाव आहे. जसं आपण दशमभावाला स्टेटस, नेम, फेम म्हटलं. स्टेटस कशामध्ये हो तर एखादं पद असेल व्यक्तीकडं तर तिथं स्टेटस बसलेला आहे. त्यामुळे पद काय दशमभाव आहे. पदाला तुम्ही दशमभाव म्हणू शकता. त्यामुळं गव्हर्नमेंटची जी पोस्ट आहे त्या पोस्टला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता? दशमभाव म्हणू शकता. पद, पोस्ट. गव्हर्नमेंटचा कारक ग्रह कुठला असेल तर दशमभाव आहे. गव्हर्नमेंटचं कारक घर काय? दशमभाव आहे. आता गव्हर्नमेंटचं घर असल्यामुळं गव्हर्नमेंट ऑफिसेस कुठून पाहिले जातात? दशमभावातून पाहिले जातात. साक्षात दशमभाव आहे म्हणजे काय? गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे. त्या ओव्हरऑल कर्मक्षेत्राचं घर आहे, जिथं तुमचं प्रोफेशन बसलेलं आहे, करिअर बसलेलं आहे, जिथं नेम फेम बसलेला आहे, स्टेटस बसलेला आहे, तुमचं पब्लिक डोमेन काय असेल, पब्लिक डिलिंग काय असेल तर ते दशमभाव आहे. पद दशमभाव आहे, एखादी पोस्ट दशमभाव आहे, गव्हर्नमेंट साक्षात दशमभाव आहे, गव्हर्नमेंटची ऑफिसेस ही सुद्धा दशमभावातून पाहिली जातात. मिनरल्स अँड माइन्स ह्या गोष्टींना सुद्धा दशमभावाशी जोडलं जातं. आता बघा, याचा संबंध तुमच्या कर्माशी आहे. कर्मक्षेत्र म्हणजे तुम्ही डेली रुटीनमध्ये जे कर्म करता त्या कर्माला सुद्धा कसं जोडलेलं आहे? या दशमभावाशी जोडलेलं आहे. त्यामुळं कर्माशी संबंध असल्यामुळं हे कर्म फक्त प्रोफेशन मध्ये होणार नाही. हे कर्म तुम्ही डेली रुटीन मध्ये सुद्धा जे कर्म करता त्याचा संबंध सुद्धा या दशमभावाशी येणार आहे. दशमभावामध्ये जे ग्रह असतील त्यांचा इम्पॅक्ट तुमच्या कर्मावर असेल. दशमभावाचा लॉर्ड जिथं बसलेला असेल त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कर्मावर असेल हे तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर जर बघितलं तुम्ही कोणत्या प्रकारचं कर्म करणार, कोणत्या प्रकारचं कर्म करणार याला सुद्धा दशमभाव रूल करणारा भाव. ओव्हरऑल याला प्रोफेशनशी जोडून पहा आणि बाकी काही एवढ्या जास्त गोष्टी नाही आहेत. ओव्हरऑल जे तुम्ही कर्म करणार आहे त्या कर्मालाच तुम्ही दशमभावाशी जोडून पाहायचं. थोडक्यात लक्षात आलं? लक्षात आलं सगळ्यांचा? हो सर, हो. त्यामुळे हर एक प्रकारची जी करिअर आहेत, प्रत्येक प्रोफेशन एक आहे दशमभाव आहे. ऑफिसला सुद्धा तुम्ही दशमभावाशी जोडून पाहू शकता. कर्माचं स्थान, कुठं तुम्ही कर्म करता, कोणत्या कंपनीजमध्ये कर्म करता, त्या एरियाला किंवा त्या स्थानाला तुम्ही कशाच जोडून पाहू शकता? दशमभावाशी जोडून पाहू शकता. लक्षात आलं? आता दशमभावामध्ये एखाद्याचं शुक्र आहे तर असं आपण म्हणू शकतो की त्याच्या ऑफिस स्पेसच्या ठिकाणी काय असणार आहे? लक्झरी असणार आहे. ऑफिस स्पेस मधलं वातावरण स्मूथिंग असणार आहे. ऑफिस स्पेस मध्ये काय असणार आहे? एक छान वातावरण असणार आहे, शांती असणार आहे. म्हणू शकतो आपण, म्हणू शकतो ना? दशमभावामध्ये जसे ग्रह बसतील त्या ग्रहाचा त्या ऑफिसवर सुद्धा इम्पॅक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात बघा,
दशम भावाचा स्वामी 12 भावांमध्ये कशा प्रकारचे रिझल्ट देतो हे आपल्याला शॉर्ट मध्ये बघायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या कुंडलीवरच आपल्याला ट्राय करायचं आहे की आपला दशम भावाचा स्वामी कुठं बसलेला आहे आणि आपण कोणतं कर्म करतो किंवा आपल्या कर्मावर कोणत्या ग्रहांचा कोणत्या भावांचा प्रभाव असेल. राईट. बघा, दशम भावाचा स्वामी पहिल्या घरामध्ये गेला म्हणजे इथं काय असणार आहे? तुमच्या व्यक्तित्वाचा प्रभाव दशम भाव असणार आहे. किंवा तुमचं कर्मक्षेत्र हे हेल्थ रिलेटेड सेक्शन मध्ये किंवा फर्स्ट हाऊस मध्ये जेवढी जेवढी कामं येतात, जसे की हेल्थ, जसे की स्वतःला रिप्रेझेंट करणं, याच्या ठिकाणी फिरत असणार आहे. कर्मक्षेत्रामध्ये तुमचा स्वतःचा रोल फार आहे, तुमची पर्सनॅलिटीचा रोल फार आहे. लक्षात येते? दशम भावाचा संबंध पहिल्या भावाशी आला, दशमचा लॉर्ड फर्स्ट हाऊस मध्ये बसला, दशमचा लॉर्ड सेकंड मध्ये बसला. तुमच्या कर्माशी तुमच्या फॅमिलीचा संबंध असू शकतो, तुमच्या कर्माशी कुणाचा संबंध असू शकतो? पैशाचा संबंध असू शकतो, म्हणजेच बँकिंगचा संबंध असू शकतो. तुमच्या कर्माशी फूडचा संबंध असू शकतो, असं आपण म्हणू शकतो बेसिक लेवलला. दशम भावाचा स्वामी तृतीयेमध्ये गेला, याने तुमचं कर्मक्षेत्र हे ट्रॅव्हलिंग करणारं असू शकतं. तुमचं कर्मक्षेत्र हे राहत्या घरापासून दूर गेल्यानंतर ट्रिगर होणारं असू शकतं. तुमचं कर्मक्षेत्र ऑनलाईन ठिकाणी ट्रिगर होणारं असू शकतं, आपण असं बेसिक लेवलला म्हणू शकतो. कर्मक्षेत्राचा स्वामी चतुर्थमध्ये आला, वर्क फ्रॉम होम व्यक्तीने केलं, कारण घरामध्येच त्याचा कर्मक्षेत्राचा स्वामी बसलेला आहे. म्हणजे व्यक्ती काय करणार आहे? तर व्यक्ती थोडक्यात घरातून कर्म करणार आहे. आणि व्यक्तीचं कर्म कसं असणार आहे? तर भूमी, भवन, वाहन या रिलेटेड व्यक्तीचं कर्म असू शकतं, असं आपण इथं बेसिक लेवलला म्हणू शकतो. लक्षात आलं? त्यानंतर पुढे जाऊया. कर्मक्षेत्राचा जो लॉर्ड आहे तो कुठं बसला? पंचम भावामध्ये बसला. याचा अर्थ काय हो? तर पंचम भाव काय दाखवतो? तर तुमच्या बुद्धीला दाखवतो, सोल्युशन प्रोव्हाइडिंगला दाखवतो. कर्माचा संबंध बुद्धीशी आला, कर्माचा संबंध सोल्युशन प्रोव्हाइडिंगशी आला. आता हे आपलं कर्म असू शकतं आणि आपण सोल्युशन चांगल्या प्रकारे देऊ शकतो ऍज अ कार्मिक पर्सन म्हणून, असं इथं आपण प्रेडिक्शन करू शकतो. कर्माचा संबंध लहान मुलांशी सुद्धा येतो. कर्मक्षेत्राचं लॉर्ड 6 मध्ये गेला, याचा अर्थ काय? तर तुमचं कर्म कुठे गेलं? जॉबच्या ठिकाणी गेलं, सेवांच्या ठिकाणी गेलं, सर्व्हिस प्रोव्हाइडिंग इंडस्ट्रीमध्ये गेलं, डॉक्टरीमध्ये गेलं, लॉ मध्ये गेलं, तर 6th हाऊसच्या रिलेटेड जेवढे जेवढे कारक तत्व असतील तिथं तुमचं कर्म बसलेला आहे, असं आपण बेसिक लेवलला म्हणू शकतो. सप्तम भावामध्ये या कर्माचा संबंध बिझनेसचे आला, आपण बिझनेसलाच कर्म बनवू शकतो. जिथं लोक समोरासमोर तुम्हाला भेटतात अशा ठिकाणी तुम्ही कर्म करू शकता, असं आपण दशमचा लॉर्ड इन 7th हाऊस मध्ये म्हणू शकतो. दशमचा लॉर्ड अष्टमामध्ये गेला, याचा अर्थ काय हो? तर तुमचं जे कर्मक्षेत्र असेल ते कर्मक्षेत्र अष्टम घराशी अटॅच्ड असेल, जसं की सर्जरीच्या क्षेत्राशी अटॅच्ड असू शकतं, जसं की अष्टम भाव इन्शुरन्स आहे तिथं अटॅच्ड असू शकतं, जसं की ऑकल्टशी अटॅच्ड असू शकतं, इंजिनिअरिंगशी अटॅच्ड असू शकतं. थोडक्यात अष्टम भावामध्ये जेवढ्या जेवढे कारक तत्व येतात त्या ठिकाणी तुमचं कर्म अटॅच झालं. आता अष्टमची कारक तत्वांमध्ये तुम्ही नसाल तर अष्टमचं दुसरं कर काय दाखवतं? दुसरी गोष्ट काय दाखवतं? तर तुमच्या कर्मामध्ये इलिगल गोष्टी येतील, कारण अष्टम भाव इलिगल गोष्टींना सुद्धा दाखवतो, 2 नंबरला सुद्धा दाखवतो. दशमचा स्वामी 9 मध्ये बसला, तुमच्या कर्माचा संबंध धर्माशी आला, टीचिंगशी आला, गुरुशी आला, नॉलेजशी आला. आता ह्या ठिकाणी आपण कर्म करणार आहे असं आपण म्हणू शकतो. दशमचा स्वामी 9 मध्ये आला. आता बघा, तो त्याच्यापासून एक घर मागं म्हणजे 12व्या घरात आला, जे घर कर्माचं सुद्धा हानी करतं. पण 9व्या घराला कर्माची हानी कशी म्हटलेली आहे? तर ही हानी मोठ्या प्रमाणात नसेल. शेवटी कर्मक्षेत्राचा लॉर्ड भाग्याच्या घरात आला. ओव्हरऑल कर्मक्षेत्रामध्ये भाग्य साथ देणारच आहे, भलेही ते घर त्याचं कर्मक्षेत्राची हानी करत असेल, पण इथं भाग्य साथ देणार आहे कर्माच्या ठिकाणी. आता भाग्य साथ देत असल्यामुळं व्यक्तीकडून व्यक्तीचं कर्म कसं असणार आहे की जास्त मोठं कर्म करायच्या व्यक्तींना आधी लागू शकत नाही, किंवा व्यक्ती एक धार्मिक व्यक्ती असू शकतो ऍज अ कार्मिक पर्सन म्हणून, आणि तिथं धर्माकडे लक्ष देण्याच्या नादात त्याचं कर्म कमी होऊन जाईल, असं आपण इथं म्हणू शकतो. दशमचा स्वामी 11व्या भावामध्ये आला. 11 वगैरे इच्छापूर्ती लाभाचा आहे. कर्मक्षेत्रामधून या व्यक्तीला इच्छापूर्ती लाभ होणार आहे. इंडस्ट्रीजमध्ये हा व्यक्ती वर्क करू शकतो. दशमचा स्वामी 12व्या घरामध्ये आला, लॉसच्या घरामध्ये आला. कर्माचा लॉस झाला म्हणजे व्यक्ती काय करू शकतो? पोस्ट सारख्या सारख्या बदलू शकतो. व्यक्ती काय म्हणतो की त्याला बढती घेऊ शकतो. बढतीमध्ये सुद्धा पोस्ट बदलतात. इव्हन चेंजेस होतात, बदली व्यक्तीच्या कर्मक्षेत्रामध्ये त्याची बदली फार वेळा होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. हे नसेल तर हा व्यक्ती फॉरेनमध्ये कर्म करू शकतो, त्याचा कर्म बॅलन्स होणार आहे.
असा व्यक्ती इन्व्हेस्टिंग मध्ये कर्म करू शकतो, अशा ठिकाणी सुद्धा त्याचं कर्म बॅलन्स होईल. असा व्यक्ती मेडिटेशन योगामध्ये कर्म करू शकतो, ह्या ठिकाणी सुद्धा त्याचं कर्म बॅलन्स होणार आहे असं आपण म्हणू शकतो. तर लक्षात आलं ओव्हरऑल बेसिक लेवलला कर्मक्षेत्रात स्वामी 12 भावांमध्ये कशा प्रकारे काम करणार आहे. लक्षात आलं कर्मक्षेत्राचा भाव काय सांगतो आणि कर्मक्षेत्राचा स्वामी 12 भावांमध्ये काय काम करणार आहे. लक्षात आलं. आता 2 गोष्टी लक्षात ठेवा. परत एकदा मी रिपीट करतो, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं की कर्मक्षेत्राचा स्वामी कुठे गेला. पहिली गोष्ट काय, कर्म क्षेत्राचा स्वामी ज्या भावात बसेल, कर्मक्षेत्राचा स्वामी ज्या भावात बसेल त्या भावाचा संबंध कर्माशी असेल. कर्मक्षेत्राचा स्वामी ज्या भावामध्ये बसेल त्या भावाचा संबंध तुमच्या कर्माशी असेल, पहिली कंडिशन. त्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे, कर्मक्षेत्रामध्ये ज्या भावाचा स्वामी बसेल, म्हणजे वाईस वर्सा, आपण उलट घ्यायचंय. कर्मक्षेत्रामध्ये ज्या भावाचा स्वामी बसेल कर्मक्षेत्रामध्ये ज्या भावाचा स्वामी बसेल त्या भावाचा स्वामी सर्वात जास्त कर्मक्षेत्रावर प्रभाव टाकेल. म्हणजे थोडक्यात त्या भावाचं कर्मक्षेत्र सुद्धा आपण चूज केलं तरी ते आपल्यासाठी एक्सलंट आहे, कारण त्याचा प्रभाव कसा आहे, जास्त आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, त्या भावाचं कर्म देखील करू शकतो. 2 कंडिशन समजल्या. कर्मक्षेत्राचा स्वामी ज्या भावात बसेल त्या भावाशी कर्माचा संबंध असेल, पहिली कंडिशन. मी तुम्हाला सांगितलं दशम भावाचा स्वामी 12 भावांमध्ये काय संबंध दाखवतो कर्माशी. दुसरी कंडिशन काय, की कर्मक्षेत्रामध्ये ज्या भावाचा स्वामी बसेल त्या भावाचा स्वामी सर्वात जास्त कर्मक्षेत्रावर प्रभाव टाकेल, त्या भावाचं कर्म देखील आपण करू शकतो. आता बेसिक लेवलला लक्षात ठेवा, हे कर्मक्षेत्राचं घर आहे. आता ही कंडिशन कशी ठरते, तर बाबा फर्स्ट हाऊसचा स्वामी, इथं आपण एक कुंडली घेऊया. फर्स्ट हाऊसचा स्वामी तो कोण आहे, गुरु. आता गुरु समजा ह्या दुसऱ्या कंडिशन मध्ये काय आला, गुरु दशम भावामध्ये बसला. इथं आपल्याला बुध कुठे गेलाय हे बघायचं आहे, पण ओव्हरऑल गुरु दशम भावामध्ये बसला. थोडक्यात बुध गेलेला आहे चतुर्थ भावामध्ये. बुध ह्या कुंडलीमध्ये दशमेश जो आहे, दशम भावाचा स्वामी गेलेला आहे चतुर्थ भावामध्ये आणि पहिल्या भावाचा स्वामी कुठं आलेला आहे, दशम भावामध्ये. आता अशा ठिकाणी काय कर्मक्षेत्र तुम्ही चूज करणार हो, पहिल्या कंडिशनला तुम्ही चेक करा. काय करणार आहे की दशम भावाचा स्वामी कुठे गेला, दशम भावाचा स्वामी कुठे गेलाय, चतुर्थ भावामध्ये गेलाय. दशम भावाचा स्वामी कुठे गेलाय, चतुर्थ भावामध्ये गेलाय. काय होणार, तुमच्या कर्माचा संबंध कुठं आला, घराशी आला. कर्माचा संबंध घराशी आला, कर्माचा संबंध भूमी भवन वाहनशी आला, असं आपण बेसिक म्हणू शकतो. असा व्यक्ती वर्क फ्रॉम होम सुद्धा करणारा असू शकतो असं आपण म्हणू शकतो. दुसरीकडे बघा काय झालं, दुसऱ्या कंडिशन मध्ये पहिल्या भावाचा स्वामी कर्मामध्ये आला. आता याचा इम्पॅक्ट प्रचंड असणार आहे, कारण तो घरामध्येच बसलाय. ह्या घर कुणाच्या अंडर आलं, ह्या भावाच्या स्वामीच्या अंडर आलं, पहिल्या घराच्या गुरुच्या अंडर आलं. आणि गुरु कोणते भाव दाखवतोय, पहिला भाव दाखवतोय. थोडक्यात आपलं कर्म गुरुच्या अंडर आलं, गुरु पहिल्या भावाचा स्वामी आहे, म्हणजे आपलं कर्म पहिल्या भावाच्या अंडर आलं किंवा पहिल्या भावाच्या रिलेटेड आपण कर्म केलं. इथं आपण हेल्थ सेक्टरमध्ये कर्म केलं, इथं आपण स्वतःला रिप्रेझेंट करणाऱ्या क्षेत्रामध्ये कर्म केलं, तर काय होणार आहे, आपलं कर्म बूस्ट होणार आहे. मॉडेलिंग मध्ये कर्म केलं, कर्म बूस्ट होणार आहे.
आता इथं एक कंडिशन घेऊया की आपण इथं हेल्थ सेक्टरमध्ये कर्म केलं. काय केलं? हेल्थ सेक्टरमध्ये कर्म केलं. कारण हेल्थचा स्वामी कुठे गेला? गुरु हा इथं हेल्थचा स्वामी, पहिल्या घरात स्वामी. हेल्थ सेक्टरमध्ये काम केलं, पण 10व्या घराचा स्वामी चतुर्थ मध्ये आला. हेल्थ सेक्टरचं हे काम कुठून केलं? स्वतःच्या घरातून केलं. हेल्थ सेक्टरमध्ये काम केलं, दशमचा स्वामी चतुर्थ मध्ये गेला, हेच काम स्वतःच्या घरातून केलं. एक कंडिशन. दुसरीकडं प्रथम भाव काय? स्वतःला रिप्रेझेंट करणं. स्वतःला रिप्रेझेंट करायचं काम केलं आणि हेच स्वतःला रिप्रेझेंट करणं भूमी भवन वाहन मध्ये केलं. स्वतःला रिप्रेझेंट करायचं काम केलं, हेच स्वतःला रिप्रेझेंट करणं भूमी भवन वाहन मध्ये केलं. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे? हा सर, समजलं. हा. थोडक्यात पहिल्या कंडिशन मध्ये जो भावामध्ये स्वामी बसतो त्याचा इम्पॅक्ट प्रचंड आहे. त्याचं कर्म आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की दशम भावाचा स्वामी कुठे गेलाय त्याला सुद्धा तिथं जोडायचं आहे, दशम भावाशी जोडायचं. लक्षात आलं? सर एक विचार, म्हणजे आता तिथं गुरु बसलाय, तो प्रथम भावाचा स्वामी आहे. हा. आता तिथे जर अजून दुसरेच वेगळे ग्रह असतील तर मग त्यांचे हाऊसेस बघायचे ना? त्यांच्या हाऊसेस बघायचे. अच्छा. लक्षात आलं? आता गुरु सोबत समजा आणखीन एक ग्रह बसलाय, गुरु सोबत 12व्या घराचा स्वामी पण बसलाय, मंगळ. आता इथं काय झालं नीट लक्ष द्या. पहिल्या घराचा इम्पॅक्ट कर्मक्षेत्रावर आला, 12व्या घराचा इम्पॅक्ट कर्मक्षेत्रावर आला. पहिलं घर हेल्थ आहे, 12वं घर हॉस्पिटल आहे. म्हणजे आपण हेल्थ आणि हॉस्पिटलमध्ये आलो. आता हेच हॉस्पिटल कुठं असणार? तुमच्या राहत्या घरात. राहत्या घरात. ओके. हा. लक्षात आलं? हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम केलं व्यक्तीनं, हॉस्पिटलमध्ये काम केलं. लक्षात आलं? आता दुसरीकडे म्हणा, व्यक्ती हेल्थ इंडस्ट्रीमध्ये असू शकतो असंही नाही. पहिलं घर काय? स्वतःला रिप्रेझेंट केलं, बुधानं काय केलं? भूमी भवन वाहनमध्ये स्वतःला रिप्रेझेंट केलं. आता ही वाहनाची कंपनी कुठली आहे? फॉरेनची आहे. म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये स्वतःला रिप्रेझेंट करण्याचं काम केलं आणि ही कंपनी वाहन क्षेत्रातली आहे असं म्हणू शकतो. तुम्ही इथं काम कुठलं करू शकता? पहिलं म्हणजे दशमचा स्वामी चतुर्थ मध्ये गेला, वाहन क्षेत्रामध्ये काम करू शकता. पहिल्या भावाचा स्वामी दशम मध्ये आला, स्वतःला रिप्रेझेंट करू शकता वाहन क्षेत्रामध्ये. आता स्वतःला रिप्रेझेंट केलं, वाहन क्षेत्रामध्ये केलं, पण ही वाहन क्षेत्रामधली कंपनी कुठं आहे? फॉरेन. मी अशा कंपनीमध्ये स्वतःला रिप्रेझेंट केलं जी कंपनी मल्टीनॅशनल आहे. चला तुमचे चार्ट घेऊया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. बेसिक लेवलला आलं असेल लक्षात सगळ्यांच्या. सिंगल ग्रहांचं येते सर लक्षात. थोडं अजून एकदम हे बघितलं की सांगतो. पुढं आपल्याला युती, मी जीव जडा नावाचा एक कन्सेप्ट आहे ज्योतिषमध्ये, तो ज्या दिवशी शिकवणार तुम्हाला इझिली सगळं समजणार. अजून आपण त्या कन्सेप्टला गेलेलोही नाही, अजून भावामध्ये आहे आपण. एकदम इझिली तुम्हाला समजणार त्या गोष्टी. मग तिथं 3-4 जरी ग्रह आले तरी आपल्याला इझी जाणार आहे समजा. म्हणजे 10th हाऊसचा स्वामी जिथे असेल त्या हाऊसचा इम्पॅक्ट येणार. हा. आणि दुसरं कर्म तिथे केलं ना तुम्ही. एक लक्षात ठेवा की 10th हाऊसचा स्वामी म्हणजे थोडक्यात तुमचं कर्म, कर्माचा स्वामी आहे ना तो कुठं जाऊन बसला? कुठेही बसू शकतो, म्हणजे कुठेही असू शकतो. त्या भावामध्ये तुमचं कर्म गेलं. ओके. त्या भावामध्ये तुमचं कर्म गेलं. पण इकडे कर्माचा भाव पण आहे, कर्माचा भाव दशम भाव आहे. त्या प्रॉपर्टीज मध्ये पण कोणतरी येऊन बसलंय. जसं मी सांगितलं की तुमची एक प्रॉपर्टी आहे, तुम्ही कुठं राहता? पुण्याला राहता, तुमची मुंबईमध्ये एक प्रॉपर्टी आहे. आता ऍज अ ओनर म्हणून त्या मुंबईच्या प्रॉपर्टीवर तुमचा हक्क आहे किंवा तुमचा कंट्रोल आहे. त्या दिवशी तुम्ही ती प्रॉपर्टी रेंटवर देणार आणि तिथं कोणतं प्रॉपर्टीजवर काम करणार किंवा तिथं येऊन कोणतं त्या प्रॉपर्टीचा कब्जा घेणार रेंटवर,
त्यावेळी त्या प्रॉपर्टीवर जास्त इम्पॅक्ट कोणाचा असणार तर त्या व्यक्तीचा असणार ज्यांना प्रॉपर्टी रेंटवर गेली. बरोबर. अच्छा, म्हणजे असं झालं 10th हाऊसचा स्वामी जिथं असेल तिथे तुमचा इम्पॅक्ट येणारच, पण 10th हाऊस म्हणजे जे घर जे अजून दुसरे ग्रह बसले असतील त्यांचा इम्पॅक्ट त्या घरावर जास्त येणार, असं आहे का? जास्त येणार. राईट. अच्छा, ओके. हा हा, लक्षात आलं. हो 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 हो. ऍक्च्युली त्या घराचा मालक कोण आहे? 10th हाऊसचा स्वामी, तो बदलला नाही. मालक कोण आहे? त्या कर्मक्षेत्रात जो लॉर्ड असणार, इथं जी राशी असणार इथं 7th नंबर आहे समजा. शुक्र स्वामी झाला. शुक्र 12 भावांमध्ये कुठेही जाईल, त्या घरावर कोणाचे गुण येणार किंवा त्या स्वामीवर कोणाचे गुण आले? कर्माच्या स्वामीवर. तुझ्या घरात गेला असेल. पण या शुक्राची ही जी प्रॉपर्टी आहे, हे घर म्हणजे त्याच्या प्रॉपर्टी आहे ना. प्रॉपर्टी कधी हालत नाही. प्रॉपर्टी म्हणजे ही कशा आहे? निर्जीव आहे. शुक्र सजीव आहे. शुक्र कोण आहे? जीव आहे. पण ही प्रॉपर्टी निर्जीव आहे. आता इथं प्रॉपर्टीमध्ये कोणीही येऊ शकतं, रेंट न राहायला, तात्पुरतं राहायला, रेंट न राहायला. राईट. आता रेंट न जो आला इथं, समजा इथं गुरु आला रेंट न राहायला, तर या गुरुचा इम्पॅक्ट ह्या घरावर झाला आता. कारण ऍक्च्युअल मध्ये त्याची मौजूदगी आहे ना त्या घरामध्ये साक्षात. बरोबर. तुम्ही जिथं बसता, तुम्ही जिथं असता तिथं तुमचा इम्पॅक्ट जास्त आहे की तुमचं दुसरी कुठं प्रॉपर्टी आहे तिथं आहे. तुम्ही ज्या घरात, भलेही ते रेंटचं घर असेल, भलेही ते लोनवरचं घर असेल, पण तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरावर तुमचा इम्पॅक्ट जास्त असणार आहे ना. तसंच गुरुचं पण इथं आहे. गुरु भलेही त्याचं राशी इथं असेल, कुठेही असेल, 7, 8, 9, 10, 11, 12 इथं तिची राशी आहे समजा 12 नंबरची. 3rd हाऊसचा मालक आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तो राहायला कुठं आलाय? 10th हाऊस मध्ये. आता या 3rd हाऊस पेक्षा त्याचा इम्पॅक्ट कुठं आहे जास्त? 10th हाऊस. हो, समजलं. दशम भावाचा स्वामी कुठे गेला? 2nd हाऊसला. सगळ्यांनी लक्ष द्या. दशम भावाचा स्वामी कुठे गेला? 2nd हाऊसला गेला. ओके. म्हणजे थोडक्यात चंद्रमा 2nd हाऊस मध्ये बसलेला आहे. बरं, पहिली कंडिशन काय की तुमचा कर्मक्षेत्राचा संबंध कुठं आला? 2nd हाऊस सोबत. इन 2nd. म्हणजे कर्म कोणतं करणार आहे? वाणी, स्पीच. वाणी याशी कर्मक्षेत्राचा संबंध आला, फॅमिलीशी कर्मक्षेत्राचा संबंध आला, फायनान्स, मनी, म्हणजे 2nd हाऊसचे जे कीवर्ड्स असतील तिथे तुमचा कर्मक्षेत्राचा संबंध आला. राईट. स्पीच, वाणी, फॅमिली, फायनान्स, मनी. आता इथं आपण कर्म करणार आहे असं आपण म्हणू शकतो. बेसिक लेवलला इथं करणार आहे. इथं जेमस्टोन वगैरे या सुद्धा गोष्टी येतात. जेमस्टोन्स, बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला माहिती आहे. फूड वगैरे, फूडच्या रिलेटेड आपलं कर्म करू शकतो. राईट. थोडक्यात 2nd हाऊस मध्ये जेवढ्या गोष्टी असतील त्या गोष्टींशी आपल्या कर्माचा संबंध आला. आता बघा, बेसिक लेवलला तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला गोष्टी संग्रह करण्याची आवड असेल, तुम्ही कोणत्या ना कोणत्या तर गोष्टी संग्रह करत असाल. मला सांगा, पहिली कंडिशन काय? कर्मक्षेत्राचा संबंध साठवण्याशी आला, काय ना काय तर साठवत असणार आहे. तुम्हाला आठवत नसेल पण इथं संबंध येणार आहे. असेल चंद्रमा इथं, साठवणुकीशी संबंध 100% येणार. असं होणार नाही की आपण गोष्टी साठवणार नाही. एखादी गोष्ट जर जुनी झाली, फेकून द्यायची आहे, तर तिथं तुम्ही विचार करणार पुढं त्याचं युटिलायझेशन आणि हे होऊ शकतं, हे येऊ शकतं सर. लक्षात आलं. म्हणजे ऍज अ कर्मा कुठं जोडलं गेलं? संग्रहाशी जोडलं गेलं. कर्मामध्ये कोणते गुण आले? संग्रहाचे गुण आले. बऱ्याच ठिकाणी या तुम्हाला गोष्टी मिळतील तुमच्यामध्ये, कॅरेक्टरमध्ये, कर्माच्या कॅरेक्टरमध्ये, की वस्तू फेकून द्यायच्या आहेत पण ती इच्छा होत नाही, सोडावं वाटत नाही, साठवावं वाटत. बरोबर, हे होतं. आता सांगा 10th हाऊस मध्ये कोण बसले? ह्या 2 कंडिशन्स आपण शिकूया. 10th हाऊस मध्ये कोण बसले? 10th हाऊस मध्ये बुध आणि शुक्र. बुध आणि शुक्र. आता बुध आणि शुक्र बसले. बुध कशाचा लॉर्ड आहे?
बुध थर्ड म्हणजे 9th हाऊसचा. बुध पहिलं म्हणजे 9th, त्यानंतर आणि 6th 12th, वेळाचा 12th वेळेचा, चा. शुक्र फर्स्ट आणि 8th. 1st and 8th. हम्म, ओके. हम्म. आणि तुमचा चंद्रमालाच घेऊया, चंद्रमा लॉर्ड हा सेकंड. सेकंडला केतू विथ. आता एवढ्या घरांचा संबंध कर्मक्षेत्राशी आला. हा बुध बसलेला आहे, बुध नवम भावाचा स्वामी आहे, धर्माचा संबंध कर्मक्षेत्राशी आला. हा टीचिंगचा संबंध, गायडन्सचा संबंध कर्मक्षेत्राशी आला. टीचिंगचा संबंध कर्मक्षेत्राशी आला. बरोबर. 3 गोष्टींचा संबंध आला कर्मक्षेत्राशी. 12वर काय? 12वर चेंजेस, 12वर मेडिटेशन, फॉरेन अँड चेंजेस, चेंज कर्म बदलणं. ओके, कर्म बदलणं, याचा संबंध सुद्धा कशाशी आला? कर्मक्षेत्राशी आला. म्हणजे नुसतं हे कंडिशन जर आपल्याला बघायची झाली, इम्पॅक्ट जास्त कुणाचा आहे? बुधाचा आणि शुक्राचा आहे, राईट. पहिलं म्हणजे आपण काय बघितलं की आपल्या वाणीचा संबंध कर्मक्षेत्राशी दाखवते. त्यानंतर आता बुधाचा आणि शुक्राचा इम्पॅक्ट जास्त आहे, तर बुध 9वं घर दाखवते. आपण जे कर्म करणार आहे तिथं टीचिंग असणार आहे, आपण जे कर्म करणार आहे तिथं गायडन्स असणार आहे, आपण जिथं कर्म करणार आहे त्या कर्माचा संबंध धर्माशी असणार आहे, असं म्हणू शकतो. हो. त्यानंतर आपल्या कर्माचा संबंध 12व्या घराशी आहे, म्हणजे मेडिटेशन, योगा अँड स्पिरिच्युअलिटीशी आहे, असं आपण म्हणू शकतो. आपलं कर्म हे बदलत राहील थोडंफार, त्यामध्ये अडथळे थोडेफार येतील आणि आपलं कर्म बदलत राहील, चेंज होत राहील. ओके. शकतो. जर स्पिरिच्युअलिटी, मेडिटेशन, योगामध्ये असेल तर हे कर्म बदलणार नाही, तर इतर ठिकाणी आपलं कर्म बदलण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. ओके. चला पुढे जाऊया. कर्मक्षेत्राचा संबंध पहिल्या घराशी आहे. पहिलं घर काय? सेल्फ किंवा हेल्थ. आता सेल्फला जर आपण जोडलं तर स्वतः काहीतरी करायचं असं म्हणू शकतो, स्वतःला रिप्रेझेंट करायचं असं म्हणू शकतो. 8वं घर काय? आता ऑकल्ट मध्ये आहात त्यामुळे ऑकल्टच घर घेतो मी. बऱ्याच गोष्टी आहेत 8व्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे. ऑकल्ट ऍस्ट्रोलॉजीलाच घेऊया आपण. कर्माचा संबंध स्वतःशी आला, स्वतः काहीतरी करायचं आहे, स्वतःला रिप्रेझेंट करायचं आहे. कुठं रिप्रेझेंट करायचं आहे? ऑकल्ट मध्ये, ऍस्ट्रोलॉजी करायचं आहे. हे रिप्रेझेंटेशन तुमच्या वाणीच्या द्वारे करायचं आहे. चंद्रमा हे रिप्रेझेंटेशन वाणीच्या द्वारे टीचिंग करत करायचं आहे, गायडन्स देत करायचं आहे. आणि या गायडन्सद्वारे आपल्याला कोणता गायडन्स द्यायचा आहे? मेडिटेशन, योगाचा गायडन्स द्यायचा, ऍस्ट्रोलॉजीचा गायडन्स द्यायचा. ओके. जुळलं? म्हणजे आपलं कर्म काय असणार आहे? आपलं कर्म पहिलं म्हणजे 9th हाऊसला घेऊया, टीचिंगचं कर्म असणार आहे. टीचिंग प्लस स्वतःच्या रिलेटेड कर्म असणार आहे, स्वतःला रिप्रेझेंट करायचं आहे. टीचिंग प्लस ऑकल्ट ऍस्ट्रोलॉजी घेऊया आपण, प्लस स्पिरिच्युअलिटी घेऊया, प्लस सेकंड हाऊस म्हणजे वाणी, स्पीच. या गोष्टींचा संबंध असेल कर्मक्षेत्राशी. म्हणजे स्वतःहून काहीतरी करायचं आहे, टीचिंग करायचं आहे. स्वतःहून काहीतरी करायचं आहे, हे टीचिंग कुठलं करायचं आहे? ऍस्ट्रोलॉजीच करायचं आहे किंवा गायडन्स करायचं आहे. त्याला टीचिंग म्हणू शकता, गायडन्स म्हणू शकता. ओके. गायडन्स कुठला करायचा आहे? ऍस्ट्रोलॉजीच करायचा आहे. हा गायडन्स करता करता तुमच्या गायडन्स मध्ये मेडिटेशनचे उपाय द्या, नाहीतर स्पिरिच्युअलिटी आणा, अध्यात्म आणा. आता हे अध्यात्म, हा गायडन्स, ही स्पिरिच्युअलिटी स्वतः करायची आहे आणि स्वतःच्या वाणीतून करायची आहे. लक्षात आलं? हो सर. कर्माचा संबंध या घरांशी आला. आता ह्या घरांचं कर्म म्हणजे आपलं कर्मक्षेत्र असणार आहे.